तर विधानभवनाच्या पायऱ्यावर आता शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जमा झालेले आहेत। आंदोलन शिंदे गटाच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून केलं जात आहे। तर औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही राडा जे काही राजकारण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे सर्वच आमदार आणि मंत्री विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे आहेत। जोरदार आंदोलन त्यांच्याकडून केलं जात आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी शिंदे गटाच्या आमदारांकडून केली जाते। तर हातामध्ये औरंगजेबा संदर्भात फलक देखील या आमदारांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार आंदोलन या शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांकडून केले जाते। औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी या सर्वच नेत्यांकडून केली जाते आहे। वार केले अमानुषपणे ज्याने आमच्या शंभूराजांवर, कशाला हवी त्याची कबर आमच्या मातीवर, अशा शब्दांमध्ये असं लिहिलेले हे फलक त्यांच्या हातामध्ये आहेत। विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे। तर मंत्री भरत गोगावले, गुलाबराव पाटील, प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतरही सर्वच आमदार, शिंदे गटाचे हे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे आहेत। जोरदार घोषणा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता आक्रमक बनलेत। विधानभवनाच्या पायऱ्यावर हे आंदोलन सुरू आहे। नक्कीच सागर, आपण पाहतोय की कबर लवकरात लवकर हटवण्यात यावी यासाठी आता शिवसेने आक्रमक पवित्रा घेतलेल्या आहेत। आणि या ठिकाणी भरतशेठ गोगावले आपल्याला पाहायला मिळतात, प्रकाश आंबेडकर पाहायला मिळतात, त्यासोबतच संतोष पालघर, विजय शिवतारे यांच्यासोबत इतर जे आमदार आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि शिवसेनेचे हे सगळे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। औरंगाने मंदिरांचा केला होता आपण फोडून टाकू कबरा आपला हिंदुस्थान अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। ज्याने शंभूराजांवर वार केले त्याची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे, महाराष्ट्रात